अमृताच्या बाबतीत जे काही होईल त्याच्यासाठी तुला किंवा मला कोणीही जबाबदार धरणार नाही. तो विरोधी पक्षनेता कर्णिक बेभरोशाचा माणूस आहे, त्याच्यावर किती अवलंबून राहणार. अगं मी म्हटलं होतं ना तुला, आपल्या शेजारच्या गावातली पोरगी म्हणून हेच ती सुगंधा. गावावर काय रान मेवा बिवा आणला का नाही? काजूचं बोंडू बिंडू आण. मी जी बातमी सांगणार आहे ना, त्या बातमीचं नाव आहे नरसिंह किल्लेदार. जानकी आहे की तुझी काळजी घ्यायला. कोण जानकी? अगं बाबू कसं आहे ग माकड, कसं उड्या मारते, हा कसं उड्या मारते माकड, कसं उड्या मारते. वा 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 वा. छान खेळ होती ग माझ्या पोरीला. आईपेक्षा जास्त जीव लावलाय तिनं तुझ्यावर, हे की नाही? अहो चिवले गोडे. गोड असणारच. कोणाची पोरगी आहे? माझी आहे की नाही? मी बी गोड आहे, पोरगी गोड आहे. तुला मी सांगतो, काय नाव नाव काय? सुगंधा. घरात आली आली रे आली रे आली रे. गाणं ऐकलंय कधी? नाही. मी ऐकून की तुला. आपल्या गावाकडे लय फेमस गाणं बरं का. पोरगी लय खुशीत असते तुमच्या बरोबर. काय नाव काय म्हणलं तुमचं? अहो मग नाही का सांगितलं, सुगंधा. अरे होय होय होय, माझं नाव विचारत होतो. माझं नाव काय आहे? परशुराम दादा. जानकीने सांगितलं की नाही दादा म्हणायला? सांगितलं की नाही? दादा म्हणायचं नाही. भाऊ आहे तुझा मी, काका आहे. कोण आहे मी? मालक. काय म्हणायचं मला? परशु शेठ असं म्हणायचं. म्हणून दाखव एकदा. परशु शेठ. हा, आता कसं एक गोष्ट लक्षात ठेव, या खोलीला आपलंच समजायचं. कवा बी यायचं, कवा बी जायचं, कवा बी. लक्षात आलं नव्हे? जाऊ मी आता. कुठं बाहेर काम आहे? मी कुठे अडवले तुम्हासनी? जायचं तिकडे जावा. सुगंधा घर. परत एकदा जाता जाता माझं नाव घेऊन दाखव की. परशु शेठ. लय गोड वाटते. काय ग सुगंधा, अशी कावरी बावरी का झाली? शेव नको ललू नको. काय नाही, खेळत होते तिच्याशी. ही इकडे शेवची काळजी घ्यायला आली आहे, माहितीये ना तुम्हाला? माहिती माहिती. आणि हे मी तुम्हाला खूप चांगल्या भाषेत सांगते, हे पण कळतंय ना? शेव रडू नको. चल सुगंधा चल. काय झालं? काय झालं? आपण जायचं का भूल जायचं का? आंधळा मागतोय एक डोळा आणि देव देतोय 2 डोळे. मज्जा येणार. नमस्कार वागणेश साहेब. काय आज सकाळीच भेटलो आपण, तरी सुद्धा आता मला अचानक बोलवलं. विशेष? विशेष आहे म्हणूनच बोलावलं. पाटील साहेब, तुम्ही आमच्या साहेबांना एकदम इम्प्रेस करून टाकलं. चकित तर तुमच्या साहेबांनी मला केलंय हो. नाही म्हणजे त्यांच्याबद्दल बऱ्याच नवनवीन बातम्या कळत आहेत मला. नवनवीन म्हणजे? हेच की मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत साहेबांना बराच रस आहे, त्यासाठी त्यांनी अगदी कंबर कसली आहे. पण ही गोष्ट आमच्या साहेबांनी कधीच लपून ठेवली नाही. कित्येक वेळा उघड उघड बोलून दाखवली, अगदी जाहीर सभांमध्ये सुद्धा. सभांमध्ये बोलणं वेगळं आणि बोललेल्यासाठी प्रयत्न करणं वेगळं. तुमचे साहेब तर आता त्यासाठी छुपे प्रयत्न करायला लागलेत. पाटील साहेब, म्हणून तर आम्हाला तुमची मदत हवी आहे. त्यासाठी साहेबांनी तुम्हाला बोलवलं होतं. कराल ना मदत आम्हाला? करू की, नक्की करू. पण कसं आहे वागणीस साहेब, मदतीची किंमत असते. नाही म्हणजे हे मी तुम्हाला सांगायला नको, कारण या क्षेत्रातले तुम्ही तर भीष्माचार्य. मग आमचे साहेब सकाळी काही हिब्रूमध्ये बोलत होते.
तुम्हाला सरळ सरळ गिफ्ट दिलं होतं की त्यांनी. तुम्ही उगाच इमानदारपणाचा आव आणलात. गोळ्या, चॉकलेट्स, बिस्किट मला नाही आवडत. माझी भूक थोडी जास्त आहे. थोडी म्हणजे केवढी? बकासुरा एवढी, भीमा एवढी की कुंभकर्णा एवढी? आकडा तर कळला पाहिजे ना. पण आकडा सांगितल्यावर चक्कर तर नाही ना येणार. पाटील साहेब, मला माहिती नाही ही पैसे मागण्याची किंवा घेण्याची तुमची कितवी वेळ आहे, पण त्याच्या गुणिले 100 वेळा मी लोकांना पैसे दिलेत. तुम्ही फक्त आकडा बोला. 1 करोड. निघा. हां, पैसे पोहोचतील, निघा. थँक्यू. जानकी, हां हे बघ मी जरा देवळात जाऊन येते. 1-2 कामं पण आहेत आणखी. तुझ्या आईला घेऊन जाते बरोबर. का? आईला का? अगं, इथली सगळी परिस्थिती कळलेली आहे त्यांना. अस्वस्थ आहेत ग बिचारे. आता त्यांच्याशी मीच बोललेलं जास्त बरं नाही का. गण्याला घेऊन जाते बरोबर. तुलाही नेलं असतं पण नाही आत्याबाई, मी समोर असले तर तुम्हाला मोकळेपणाने बोलता येणार नाही ना. तुम्ही जा, मी थांबते इकडे. आणि हो, अमृता एकटी आहे हं घरात. तिच्याकडे नीट लक्ष ठेव. हं? येतेच मी. अमृता, काय होत आहे? तुला काही आणून देऊ का? लांब हो माझ्यापासून. एक शब्दही बोलू नकोस माझ्याशी. तुझी सावली सुद्धा पडायला नको माझ्या अंगावर. अमृता, अमृता काय होतंय? घरात कोणी नाहीये म्हणून विचारतेय मी. काही आणून देऊ का? सांगितलं ना जा म्हणून. नीट सांगितलेलं कळत नाही तुला? दरवेळी तुला कळेल अशाच भाषेत सांगाय. अमृता, अमृता, अमृता काय होतंय? अमृता, अमृता, अगं अमृता, अमृता, जागी हो अमृता, 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 उठ अमृता, अमृता उठ अमृता. काय झालं अमृताला? अहो, चालता चालता चक्कर येऊन पडली ती अचानक. तिला इकडे आणलं मी. घरातली बाकीची माणसं कुठे आहेत? आत्याबाई कुठे आहे? आत्याबाई आणि माझी आई गण्याला घेऊन देवळामध्ये गेल्या. तुझ्या घरच्यांना काही उद्योग नाहीत का? आत्ताच जायचं होतं त्यांना बाहेर. उगीच माझ्या घरच्यांना बोलू नका. आत्याबाई स्वतः त्यांना घेऊन गेले. मला तर वाटतं तूच काहीतरी केलं असशील अमृताला. हो, बाजूला हो. तिचा बाप अजून जिवंत आहे. बाजूला हो. तुम्ही तिचे वडील आहात, परमेश्वर नाही. आणि निदान यावेळी तरी तुमचा अहंकार थोडा बाजूला ठेवा आणि जमलं तर आत्याबाईंना किंवा डॉक्टरांना फोन करा. अमृता, अमृता, अमृता. आत्याबाई कुठे आहेस तू? अमृता, अमृता, अमृता. हो, बातमी एकदम पक्की आहे. 100%. हो, गेले 5-6 महिने ती त्या किल्लेदार साहेबांच्याच घरात राहते. हो, तीच जी शपथविधीला त्यांच्या बरोबर आली होती.
अहिल्या किल्लेदारची बहीण. हो, सध्या ती साहेबांची खूपच खास झाली आहे. तसं समजलात तरी चालेल. अहो, वाकणीस साहेबांना जी बाजूला करू शकते ती काहीही करू शकते. पुरावा असल्याशिवाय श्रेयस पाटील कुठलीही बातमी कधीच मार्केटमध्ये आणत नाही. नाही नाही नाही, बॉम्बगोळा हाती लागलाय. त्या राधिकाचा नवरा संजय सातपुते. आत्याजी, आम्ही सगळेजण आहोत बाळा. नाही, आता आता ठीक आहे मी. अचानक काय झालं काही कळलंच नाही ग. मी हॉलमध्ये जात होते आणि एकदम डोळ्यासमोर अंधारी आली ग. हो, चक्कर आली तुला. नशीब जानकी होती तिथे, तीच घेऊन आली तुला इथे. आतेबाई, मला वाटतं लवकरात लवकर डॉक्टरांना बोलवायला हवं. मी आलोच. अरे, एवढी घाई करायचं काही कारण नाही आहे. या दिवसात होतं असं. आत्याजी, मी चक्कर येऊन पडले ग. माझ्या बाळाला काही झालं नसेल ना? तर नाही ग बाई, काही होणार नाही तुझ्या बाळाला. तू अजिबात काळजी करू नकोस बरं. आत्याजी, मला खूप भीती वाटते ग. अगं बाळा, आम्ही आहोत ना सगळेजण तुझी काळजी घ्यायला. अजिबात काळजी करायची नाही. आणि हो, आता मुख्य म्हणजे खाण्यापिण्याकडे जरा नीट लक्ष द्यायचं. हेच आवडत नाही, तेच आवडत नाही असलं काहीही करायचं नाही. सगळं खायचं, कळलं? जानकी, माझ्या मुलीसाठी तू जे काही केलंस त्याबद्दल मी आभारी आहे तुझा. फक्त आभारच मानताय? मला वाटलं डॉक्टरांच्या हातावर कशी फी टेकवतात ना, तशी माझ्या हातावर टेकवाल तुम्ही. टोमणे मारायची गरज नाहीये. फक्त आभार मानलेत मी तुझे. तसं नाही, आजकाल जी भाषा तुम्हाला कळते ना, त्याच भाषेत बोललेलं बरं. माझ्या मुलीसाठी तू जे काही केलंस त्यासाठी मी तुझे आभार मानतोय. तर लगेच डोक्यावर बसू नकोस. अजूनही तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल सहानुभूती वाटते हे ऐकून बरं वाटलं.
माझं हे बदललेलं रूप फक्त तुझ्यासाठी आहे. म्हणजे अमृताला आणि तिच्या बाळाला आता कोणापासूनही धोका नाही असं समजून ना मी. म्हणजे मला काय म्हणायचंय तुम्हाला चांगलं कळतंय. जानकी, येते मी. आता तुझी काळजी तुलाच घ्यावी लागणार आहे. येईन मी. आणि सुगंधाला बी जप. लय भोळी आहे पोरगी. अजून कशाचं काय बी कळत नाही, पण कामाला एकदम वाघ आहे. हा, तिची पण काळजी घेईन मी. जानकी, कसं बोलावं तेच कळत नाही, पण तुझ्या संसारात जे काही चाललंय ते थांबवण्यासाठी बायकांना लई मोठी परीक्षा द्यावी लागते. तुला पण ती द्यावी लागणार असं वाटतंय. आई, काही झालं तरी माझा संसार मी पुन्हा पहिल्यासारखा करेनच. कन्या, आता जरा अभ्यासाकडे लक्ष दे बाबा, आणि अभ्यासाबरोबर ताईला सुद्धा जपत जा. आता लहान नाहीस तू. आई, तू म्हणते मी लहान नाहीये. ताई म्हणते जास्त शहाणपणा करू नकोस. मला काही कळतच नाहीये. अरे पोरा, लहानाने लहानासारखंच वागायचं असतं, पण वेळ पडली ना तर मोठ्या माणसासारखं बी वागावं लागतं. या आई, तू मला अजून गोंधळात टाकतेस. तुला जसं वागायचं तसं वाग. तुला जे करायचं ते कर. कळलं? आता कशा पायी उगाच भांडताय. येते म्या. चल. मी तुम्हाला एवढं अस्वस्थ कधीच पाहिलं नव्हतं. काल अमृताची जी अवस्था झाली ती पाहिल्यामुळे मी असा अस्वस्थ झालो. शुद्धीवर आल्या आल्या तिचा पहिला प्रश्न होता, माझ्या बाळाला काही झालं नसेल ना. स्वाभाविक आहे ना, कुठल्याही गरोदरबाईच्या बाबतीत असा अपघात झाला तर तिचा पहिला प्रश्न हाच असणार. म्हणूनच मी इतका अस्वस्थ झालो राधिका. कालच्या एवढ्याशा अपघातानं तिची ही अवस्था झाली. आपण तिच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयामुळे काय होईल त्याचं? खर तर या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा तुम्हीच चांगल्या प्रकारे देऊ शकता, कारण तुम्ही कोणाचे तरी वडील आहात. ही भावना तुम्हालाच समजू शकते. वडील आहे म्हणूनच तिचं भलं बुरं मला चांगलंच कळतं. उभं आयुष्य पडलंय तिच्या समोर. कितीही कठोर असला तरी मला हा निर्णय घ्यावाच लागणार. कोणता निर्णय? अमृताला लवकरात लवकर लंडनला पाठवायलाच हवं. आर्यनचं बीज तिच्या आयुष्यातून निघून जायलाच हवं. आर्यनचं बीज तिच्या आयुष्यातून निघून जायलाच हवं.